नमस्कार. मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते. वांग्याचे आपण खूप प्रकार करतो. काळ्या मसाल्याचं वांगं, भरले वांगे किंवा खारं वांगं, वांग्याचे काप. पण आज मी तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने करता येईल अशी डाळ वांग्याची रेसिपी घेऊन आले आहे. हे डाळ वांगं खूप चमचमीत आणि चवीला एकदम मस्त लागतं. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सगळ्यात आधी मी इथे 3 वांगे घेतलेले आहेत. आता या वांग्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. काप करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे काप टाकायचे आहेत. वांग्याचे काप उभेच करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने या तिन्ही वांग्याचे काप या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. इथे आता वांग्याचे काप करून तयार आहेत. आता आपण पुढची तयारी करूया. मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे, 1 उभा चिरलेला टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आपण जे वांग्याचे काप करून घेतले ते यामध्ये टाकायचे आहेत. वांग्याचे काप टाकल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे. आता हा डबा कुकरमध्ये ठेवायचा आहे. यावर मी भाताचाही डबा ठेवते आहे. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पण ही डाळ वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. इथे आता कुकरच्या शिट्ट्या करून झाल्या आहेत. यातला आता भाताचा आणि डाळीचा डबा काढून घ्यायचा आहे. ही शिजवलेली डाळ वांगं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता यातली डाळ खूपही जास्त शिजलेली नाही आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्या फोडणीची तयारी करूया. इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकले. तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा घरचा काळा मसाला टाकायचा आहे. घरचा काळा मसाला ठसका न उठवता कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तो नक्कीच पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता या फोडणीमध्ये शिजवलेलं डाळ वांगं टाकायचे. डाळ वांगं टाकल्यानंतर ते या फोडणीमध्ये व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी आपल्याला गरम करून यामध्ये टाकायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. साखर टाकल्यामुळे याची चव आणखी छान लागते. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. डाळ वांगं करण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. याला कुठलेही वाटण करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही जी पद्धत मी दाखवली आहे त्या पद्धतीने डाळ वांगं नक्की ट्राय करून पहा. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. अशा पद्धतीने झटपट आणि एकदम चवदार चमचमीत डाळ वांगं तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे यापुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील.